हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल, मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर आज मी बनवणार आहे मस्त गवाराच्या शेंगाची भाजी. एकदम सोप्या पद्धतीने आमच्या गावाकडच्या पद्धतीने सांगणार आहे तुम्हाला. मस्त बनवतो. मस्त अशा गवाराच्या शेंगाची भाजी बनवून दाखवतो तुम्हाला. एकच नंबर बनते आणि त्याच्यासाठी काही जास्त असं साहित्य नाही लागत. त्याच्यासाठी लागतात फक्त 1 वाटी किंवा अर्धा वाटी शेंगदाणे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे वापरू शकता. एक लसण, म्हणजे लसण आपल्याला थोडासाच घ्यायचा आहे, की जास्त लसण पण घ्यायचं नाही, याच्यातला थोडासाच घ्यायचा आहे. कोथिंबीर घ्यायची आहे. तर सर्वात आधी आपण काय करू, हे शेंगा धुवून घेऊ पाण्यानं. सर्वात आधीच आपल्याला हे जे शेंगा आहेत हे शेंगा धुवून घेऊ मस्त पाण्यानं, कारण की याच्यावर धुळा गिळा कचरा बिचरा लागलेलं असते. त्याच्यासाठी आपण सर्वात आधी शेंगा कधी पण धुवूनच घ्यायच्या बरं. एकदम डायरेक्ट कापायचे नाही, डायरेक्ट शिजवायला टाकायचं नाही, कारण की आपल्याला थोड्याशा कशा शिजवायच्या आहेत हे शेंगा. तर मी तुम्हाला सांगतोच कशा शिजवायच्या आहेत. तर आपल्या शेंगा मस्त धुवून झाल्या, हे बाजूला ठेवू. आपल्याला आता आपली जे कढई आहे या कढईतनी पाणी टाकून घेऊ थोडंसं. आपल्याला जास्त पाणी नाही घ्यायचं आहे, फक्त अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे. तर याला थोडंसं गरम होऊ देऊ. पाणी गरम करायसाठी ठेवलं मी. आपलं पाणी गरम होईपर्यंत शेंगा कापून घेऊ. आपल्याला गवाराच्या शेंगा हे अशाच कापायच्या, जास्त अशा मोठ्या मोठ्या पण ठेवायच्या नाही आहेत. आणि फक्त हा शेवटचा जो भाग असते हा शेवटचा भाग काढून टाकायचा आणि हा समोरचा भाग काढून टाकायचा. बाकीच्या अशा शेंगा कापून घ्यायच्या. पाहू शकता तुम्ही. गवाराच्या शेंगाची भाजी एवढी मस्त होते, लहान लेकरं पण आवडीनं खातात. लगे मस्त डब्यावर पण मस्त नेल्या जाते. एवढी मस्त भाजी बनते. फक्त करा लागते थोडीशी, म्हणजे मी जशी बनवली तशी बनवून पहा फक्त तुम्ही एक वेळ. एकच नंबर भाजी बनते. पाण्याला पाहू शकता तुम्ही किती मस्त उकळी आली. आपल्याला पाण्याला उकळी अशीच येऊ द्यायची आहे. आता याच्यात मी टाकू आपण थोडीशी हळद. थोडीशीच हळद टाकायची आपल्याला, कारण की फोडणीत पण टाकायची आहे त्याच्यासाठी. आणि थोडंसं मीठ टाकू. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला. नंतर पण आपल्याला मीठ वापरायचं आहे. पाहू शकता तुम्ही आपल्या गवाराच्या शेंगा पण मस्त अशा कापून झाल्या. आता हे गवाराच्या शेंगा आपण या उकडीत टाकून देऊ. आधी मला पण ही भाजी आवडत नव्हती, पण आता मला एवढी ही भाजी आवडते म्हटलं, कारण की मस्त बनते आणि चवदार लागते. त्याच्यासाठी आता मला ही भाजी आवडते. आपल्या जे शेंगा ठेवल्या होत्या आपण उकड्यासाठी, तर मस्त उकडी पण आली आपल्या शेंगाला. आता पावर कमी करून घ्यायचा, एकदम जास्त आपल्याला शिजवायच्या नाही आहेत शेंगा. त्यासाठी मी पावर कमी करून घेतला. आता मी काय करतो, गॅस पेटून घेतो दुसरा. कायच्यासाठी? शेंगदाणे भाजायचे आहेत आपल्याला. तर त्यासाठी मी शेंगदाणे भाजायसाठी गॅस चालू केला. तर जे मी अर्धी वाटी किंवा 1 वाटी आपण जेवढे काही शेंगदाणे घेतो ते आपण तव्यावर भाजून घेऊ एक साइड, कारण की नाहीतरी आपले शेंगा शिजेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजूनच घ्यायचे आहेत. आणि एकीकडे शेंगा शिजू राहिल्या, एकीकडे आपले शेंगदाणे भाजून होऊ राहिले. तोपर्यंत लसण घेऊ काढून. आता आपले शेंगदाणे मस्त भाजून झाले. आता शेंगदाणे आपल्याला थोडा वेळ थंड करायचे आहेत. हे लसण पण काढलाय मी. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. शेंगा पण मस्त उकळल्या. जास्त काही शिजवायच्या नसतात. थोडा वेळ फक्त पाणी थोडंसं आटू द्यायचं आहे. पाणी आपल्याला थोडंसं ठेवायचं आहे. त्यासाठी आता गॅस बंद करतो मी. पाहू शकता तुम्ही, मी थोडंसं हे पाणी आहे ना, हे पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे. हे आपल्याला भाजीतच वापरायचं आहे. थोडेसे शेंगदाण्याचे फोत्र असे काढून घेऊ आपण. नाही काढले तरी पण चालतात, असं काही नाही की बा काढाच लागतात म्हणून, पण मी थोडेसे काढून घेतो. आता आपण हे शेंगदाण्याचे फोत्र जे आहेत ना, हे असे सर्व काढून घेऊ. शेंगदाण्याचे फोत्र फेकल्यानंतर आपण एका खलबत्त्यात कुटून घेऊ. आपल्याला पाणी न वापरता एकदम कोरडे कोरडे ठेचून घ्यायचे आहेत शेंगदाणे. कधी पण आपल्याला गवाराच्या शेंगासाठी असे कोरडे शेंगदाणे वाटून घ्यायचे किंवा असे कुटून घ्यायचे. मिक्सरातून काढले तरी पण चालतात. शेंगदाण्याचा कूट आपल्याला थोडासा असा जाडसरच ठेवायचा आहे. बस झाला, आपल्याला एवढंच जाडसर ठेवायचा आहे हा कूट. पाहू शकता तुम्ही, जास्त बारीक नाही करायचा. मिक्सरात जास्त बारीक होते म्हणून मी असं याच्यातच वाटून घेतलं, कुटून घेतलं. शेंगदाणे कुटून झाले. आता आपल्याला हा लसण पण असंच बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त बारीक नाही करायचा. आपल्याला थोडासा जाडसरच कुटायचा आहे. फक्त लसणच ठेचून घ्यायचा आहे. लसण पण ठेचून झाला. असा जाडसरच ठेचायचा आहे आपल्याला लसण. पाहू शकता तुम्ही. आपल्या शेंगा मस्त थोड्याशा मी शिजवल्या.
आता ते एका प्लेटीत काढून घेतल्या. त्याचं आता भाजीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. तर साहित्य आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट, कुटलेला लसण, मिरची पावडर, जिरं, हळद, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर. तर सर्वात आधी मी तेल टाकून घेतो. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. मी तसा घेतलं, 2 माप तेल घेतलं. आता तेलाला थोडंसं गरम होऊ द्या लागेल. तेल मस्त गरम झालं. आता तुम्ही शेंगा किती घेतल्या त्याच्यावर डिपेंड असते. आता मी अर्धा चम्मच जिरं घेतलं. जिरं मस्त तडतडू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जिरं, हे जे लसण कुटला होता आपण, हा लसण लगेच टाकून द्यायचा. लवकर लसण जो आहे आपला लवकर भाजल्या जाते, कारण की आपल्याला कांदा टाकायचा नाही आहे. बिना कांद्याचीच भाजी असते. हे गवाराच्या शेंगाची जी भाजी असते त्यात कांदा टाकायचं काही काम नसते. तसेच मस्त होते लसणाचेच फक्त. आता आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. लसण झाला आपला थोडासा लालसर झाला. हळद टाकली, गरम मसाला टाकला 1 चम्मच, मीठ आपण आधी टाकलेलं होतं. आता थोडंसं चवीपुरतं टाका लागेल. हळद पण थोडीशीच टाकायची. मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तुम्ही. आता आपले जे शेंगदाणे कुटले होते शेंगदाणे टाकून घ्यायचे. शेंगदाणे पण पटकनच भाजल्या जातात. आता आपलं जे हे शेंगा अशा भाजल्या होत्या ना, हे गरम केल्या होत्या, शिजवल्या होत्या, ते आपल्याला लगेच टाकून घ्यायचे आहेत. कारण की शेंगदाणे जे असतात, शेंगदाणे लवकर जळल्या जातात. त्यासाठी आपल्याला लवकरच हे शेंगा जे आहेत हे लवकर टाकून घ्यायचे आहेत. आपण सर्व साहित्य टाकून घेतलं. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. एकदम सोपी पद्धत आहे हे आणि एकच नंबर भाजी पण बनते. तुम्हाला जर थोडंसं पाणी टाकायचं असलं तुम्ही पाणी पण टाकू शकता. मी पाणी नाही टाकलं, कारण की ज्यावेळेस मी शेंगा शिजवल्या होत्या त्यावेळेस थोडंसं त्याच्यात आधीच पाणी होतं. आता झाकण ठेवून देऊ याच्यात 2 मिनिटं. थोडंसं 1 घोट असं पाणी टाकायचं, थोड्यासारखं, जास्त नाही टाकायचं. कारण की जे थोडंसं पाणी होतं ते आटलं, त्यासाठी मी थोड्यासारखं पाणी टाकलं. आता झाकण ठेवून देऊ, कारण की शेंगा आपल्या आधी शिजलेल्या, जास्त शिजवायचं काम नाही आहे आपल्याला. 2 मिनिटं झाले आपले. आता भाजी किती मस्त बनली आपली, एकच नंबर भाजी बनली. आता आपण काय करू, ही भाजी साईडने ठेवून देऊ. आपल्याला आणखीन जे गवाराचे शेंगा असतात ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मी हे एवढ्या शेंगा बाजूने ठेवल्या. गवाराच्या शेंगा मोठ्या मोठ्या जे होते ते मी त्याची भाजी बनवली. आता हे जे लहान लहान शेंगा आहेत ते कवळ्या शेंगा असतात, ते बाजूने अशा काढायच्या आणि धुवून घ्यायच्या आहेत. आपल्याला हे शेंगा जे आहेत ना, अशा चकचक पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. हे धुतल्याच्या नंतर आपल्याला तव्यावर टाकून द्यायच्या, अशाच तव्यावर टाकून घ्यायच्यात. आता गॅस चालू केला नाही मी, आता गॅस चालू करतो. फक्त शेंगा टाकून घेतल्या, गॅस पण चालू केला मी. आता हे जे शेंगा आहेत हे शेंगायला आपण थोडंसं गरम होऊ देऊ. हे पाहिजे शेंगा मस्त. आता तवा आपला गरम झाला. अशाच आपल्याला शेंगा भाजून घ्यायच्या आहेत, तेल न टाकता. तेल नाही टाकलं मी आधी. अशाच आपल्याला याचं पाणी जे आहे सर्व सोकून घ्यायचं आहे. आणि एवढ्या मस्त लागतात ते शेंगा भाजून. पोळी सोबत आपण ज्यावेळेस जेवतो ना, कोणतीही भाजी असो, कोणत्याही भाजी सोबत, चपाती, भाकर, कोणत्याही भाजी सोबत जेवलं आपण तर हे मस्त शेंगा लागते. एकदम मस्त खारट तुरट मस्त लागतात. या शेंगावर आपल्याला असं मीठ टाकून घ्यायचं आहे. आधी मी तेल नाही टाकलं, डायरेक्ट मीठच टाकलं. आता तेल पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला लगेच. तेल काही जास्त नाही टाकायचं आहे, कारण की ते शेंगा कोळल्या असतात ना, त्याच्यासाठी आपल्याला जास्त तेल वापरायचं पण काम नाही. फक्त शेंगा भाजल्या गेल्या पाहिजे असंच तेल टाकायचं आहे. पाहू शकता तुम्ही कशा अशा चुटचुट वाजू राहिल्या, कारण की त्याच्यात थोडं थोडं पाणी असते ना, त्याच्यासाठी वाजतात ते थोड्याशा. अशाच भाजून घ्यायच्यात आपल्याला, अलट पलट अशा फिरून घ्यायच्यात आपल्याला. पहा कसे डाग लागू राहिले असे भाजल्यासारखे, पाहू शकता तुम्ही. मस्त शेंगा भाजल्या गेल्या आपल्या, मस्त असे डाग पण लागले, एकच नंबर झाल्या. कारण की मिठाले पण पाणी सुटते ना, त्यासाठी आपल्याला पाणी टाकायचं काही काम नाही पडत. आता गॅस बंद करू आणि एका प्लेटीत मी काढून घेऊ. झाल्या आपल्या शेंगा मस्त खायसाठी तयार भाकर सोबत. आणि भाजी जर नसली की नाही तर हे शेंगा एवढ्या मस्त लागतात, म्हटलं लयच मस्त लागतात.
हे झाली आपली मस्त गवाराची भाजी तयार. पाहू शकता तुम्ही. गवाराच्या शेंगा पण मस्त भाजल्या आणि गवाराच्या शेंगाची भाजी पण मस्त झाली. गवाराच्या शेंगाची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर चला मग लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. भेटू आता पुढच्या व्हिडिओत.